तुझ्या वडिलांच्या घरात तुला ते उच्चारायलाही बोलवलं. काय त्याची पत्रात आणि साक्षात पासून तू त्या नारायणाचं नाव घ्यायचं नाही. नारायण नारायण खबरदार खबरदार, तुला नारायण नारायण म्हणालास तर त्या क्षुद्र नारायणाच्या नामाचा कोशा ताबडतोब बंद कर. नारायण हे नाम क्षुद्र नाही तात, त्रिखंडात महान आहे आणि त्याच्या नामाला दोषा नाही तर पुण्यदायी नामजप म्हणतात. नारायण सर्वत्र आहेत. नारायण सद्भक्तांना दिसतो. मग मला का दिसत नाही? माझ्या समोर का येत नाही तो नारायण? नारायण आपल्या समोरच आहेत. असं या महालाच्या निर्जीव भिंतीत आहे. निश्चितपणे आहे नारायण. तर मग या अचेतन दगडी खांबात सुद्धा असेल सुद्धा तो नारायण? असेल निवेतात, तो आहेच. या दगडी खांबातही त्यांचं वास्तव्य आहे. प्रल्हादा, इतका मस्तवालपणा, तर मग आता दाखवतोच खांबात बसलेल्या तुझ्या नारायणाला या महापराक्रमी हिरण्यकश्यपूच्या गदेचा पराक्रम. सोड म्हणतोय ना, सोड. नाही हिरण्यकश्यपू, मी अर्धा सिंह अर्धा मानव, म्हणजे देव दानव प्राणी मानव कोणीही नाही. ही तिन्ही सांजेची वेळ, ना रात्र ना दिवस. हा उंबरठा म्हणजे आत नाही आणि बाहेरही नाही. आणि ही माझी तीक्ष्ण नख, शस्त्रही नाही आणि अस्त्रही नाही. हीच नख आता तुझ्या पोटात खुपसून तुझा कोथळा बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. खवळलेल्या नरसिंहानं हिरण्यकश्यपूचं पोट आपल्या तीक्ष्ण नखांनी टराटरा फाडलं. त्याच्या दुष्ट रक्ताची कारंजी उसळली. सुटकेसाठी तडफडत आकांत करत वेदनांनी तळमळत अखेर नरसिंहाच्या मांडीवर हिरण्यकश्यपूनं शेवटची मर्मभेदी किंकाळी फोडली. हिरण्यकश्यपू गतप्राण होताच नरसिंहानं प्रल्हादाला जवळ घेऊन अभय दिलं. जेव्हा जेव्हा धर्मा